press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड भूगोलाचा 6वा धडा लोकसंख्या या धड्याचा पहिला भाग आपण बघितला. त्या भागामध्ये आपण बघितलं की ब्राझील आणि भारतामध्ये लोकसंख्या कशी आहे, लोकसंख्या किती आहे, कुठल्या भागामध्ये लोकसंख्या दाट आहे, कुठल्या भागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. त्यानंतर आपण बघितलं की कुठल्या राज्यांमध्ये भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, कोणत्या राज्यांमध्ये कमी आहे आणि का कमी आहे ते सगळे आपण कारण बघितले. ब्राझीलमध्ये पण आपण बघितलं की ब्राझीलमध्ये जे पूर्व भाग आहे ब्राझीलचा त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे आणि बाकी जे पश्चिम भाग आहे किंवा मध्य ब्राझील आहे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. हे सर्व आपण बघितलं. आता आपण काही निकषांच्या आधारे ब्राझील आणि भारत या दोन देशांची लोकसंख्येची तुलना करणार आहोत. पहिला आहे लोकसंख्येची रचना. काही आपण निकष घेणार आहोत. त्या निकषांच्या आधारे आपण ब्राझील आणि भारत या दोन देशांची जी लोकसंख्या आहे त्याची तुलना करणार आहोत. आता पहिला निकष आहे लिंग गुणोत्तर. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय आपण पहिलं बघूया. हे आलेख काय दर्शवते. आता इकडे दोन आलेख दिलेले आहेत, एक ब्राझीलचा आहे एक भारताचा आहे. आता नंतर आपण आलेख बघूया. पहिलं लिंग गुणोत्तर म्हणजे काय बघूया. हे आलेख ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दर्शवते. लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय बघूया. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेल्या स्त्रियांची संख्या. म्हणजे आता आपण कुठलाही प्रदेश बघतोय. आता ह्या प्रदेश म्हणजे काय ब्राझील आणि भारत. म्हणजे ब्राझील आणि भारत ह्या देशांमध्ये दर 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत, स्त्रियांची संख्या किती आहे ते आता आपण बघणार आहोत. म्हणजे समजा भारतामध्ये 1000 पुरुष आहेत, मग त्या पुरुषांच्या तुलनेत किती स्त्रिया आहेत, स्त्रियांची संख्या किती आहे, ही संख्या असते लिंग गुणोत्तर. म्हणजे आपण असं बघणार आहोत की समजा ब्राझीलमध्ये स्त्रिया जास्त आहेत, पुरुष कमी आहेत, म्हणजे 100,000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत हे आपण बघणार आहोत. आता त्यानंतर ते कसं बघायचं. आता इकडे काही संख्या दिलेली आहे आपल्याला, हे खाली वर्ष दिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांमध्ये जनगणना 10-10 वर्षांनी होते. आता 1961मध्ये आता इकडे तुम्हाला अंक दिसेल डायरेक्ट 1000च्या वरती दिलेला आहे. 1000 म्हणजे 1010 असं दिलेलं आहे. म्हणजे 1010 ह्याचा अर्थ काय होतो की 1010 स्त्रियांची संख्या आहे. म्हणजे 1000 पुरुष पकडले, त्या पुरुषांच्या तुलनेत किती स्त्री आहेत. मग लिंग गुणोत्तर म्हणजे काय. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. याचा अर्थ काय होतो की समजा आपण 1000 हा आकडा एकदम फिक्स केला की 1000 पुरुष आहेत, मग त्यांच्या बदल्यात किती स्त्रिया आहेत, त्यांच्या तुलनेत किती स्त्रिया आहेत. म्हणजे 1961मध्ये 1010 स्त्रिया होत्या. 1971मध्ये पण तेवढ्याच होत्या, थोडाफार कमी झालेलं दिसतंय. तुम्ही लक्ष देऊन जर बघत असाल की ब्राझीलमध्ये नेहमी 1000च्या वरती स्त्रियांची संख्या राहिलेली आहे. म्हणजे आपण 1000 पुरुषांची आणि 1000 स्त्रियांची तुलना केली तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. आणि 2001मध्ये तरी ही वाढत चाललेली आहे, आता खूपच जास्त झालेली आहे. 1060च्या पण वरती गेलेली आहे 2011ला. ह्याचा अर्थ असा होतो की ब्राझीलमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे जेवढे ब्राझीलमध्ये लोक राहतात त्या लोकसंख्येचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला समजेल की पुरुष जास्त आहेत, स्त्रिया कमी आहेत. तसंच आपण जर भारताचं बघितलं, भारतामध्ये पण जनगणना झाली. 1961चा जो आपल्याकडे आकडा आहे, त्यानंतर 1971, 81, 91, 2001, 2011 जर आपण बघितलं तर बघू शकता की तुम्ही 1961मध्ये आता 1000 हा आकडा फिक्स आहे, 1000 पुरुष आहेतच, त्याच्या तुलनेत किती स्त्रिया आहेत ते आपण बघणार आहोत. तर 940 म्हणजे भारतामध्ये 1961मध्ये 940 स्त्रिया होत्या 1000 पुरुषांच्या तुलनेत. म्हणजे 1000 पुरुष होते त्याच्या तुलनेत 940 स्त्रिया होत्या. 1971मध्ये अजून कमी झाला आकडा, 920च्या आसपास, 920पेक्षा थोडासा जास्त असा आकडा तुम्हाला दिसेल. नंतर 1981मध्ये थोडा परत आकडा वाढला, म्हणजे थोडा आकडा वाढला, परत आकडा कमी झाला. 1991 नंतर तुम्ही बघत असाल की आकडा हा थोडा वाढत चाललेला आहे. पण तरी पण हा आकडा 1000पेक्षा कमी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे. आता हा असं का होतं की तुम्हाला सुद्धा माहीत असेल की आपला देश हा पुरुष प्रधान देश आहे. म्हणजे पुरुषांना जास्त आपल्या देशामध्ये मान आहे, पुरुषांना जास्त सन्मान आहे आणि पुरुष जो असतो त्याला जास्त आपल्या देशामध्ये मानलं जातं. त्यामुळे जर तुम्ही बघत असाल की तुम्हाला आसपास पण दिसत असेल की स्त्रियांना किंवा मुलींना जास्त शिकवलं जात नाही. मुलगी झाली तर तिच्या दुःख होतो काही लोकांना, किंवा गर्भामध्ये लिंगाची चाचणी केली जाते आणि समजलं की जर मुलगी आहे मग त्या मुलगीचा
किंवा त्या गर्भपात केला जातो, असे सगळं आपल्या देशामध्ये चालतं. कारण आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे. खूप सारे आपल्या देशामध्ये रूढी परंपरा आहेत, जसं एक हुंडासुद्धा परंपरा आहे. हुंड्यामुळे सुद्धा काही लोकांना मुलगी नको असते, की मुलगी झाली तर हुंडा द्यावा लागेल, मुलगी मोठी झाली की लग्नासाठी परत हुंडा जमवावा लागेल. आपल्या देशामध्ये जे शेतकरी आत्महत्या आहे, त्या आत्महत्येसाठी पण हुंडा एक कारण आहे, की जे शेतकरी असतात त्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज करावं लागतं. मग ते जमीन विकतात किंवा त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं. त्यानंतर ते कर्ज परतफेड नाही करू शकत. मग काही शेतकरी आत्महत्या करतात. अशा आपल्या देशामध्ये समस्या आहेत. आपल्या देशामध्ये स्त्रियांची संख्या कमी आहे आणि कमी का आहे? कारण आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान वागणूक दिली जात नाही. पुरुषांना जास्त उच्च मानलं जातं आणि त्यावरूनच आपल्याला समजतं की आपल्या देशामध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे लिंग गुणोत्तर जर बघितला तर ब्राझीलमध्ये पुरुषांची संख्या कमी आहे. म्हणजे 1000 पुरुष असेल तर त्यांच्या तुलनेत स्त्रिया जास्त आहेत. पण भारतामध्ये बघितलं तर स्त्रिया कमी आहेत. आता हा खूप तुम्हाला समजला असेल की हे काय आहे. ह्याच्यावरती प्रश्न येतात. हे 4-4 मार्कासाठी पण परीक्षेमध्ये येतात. तुम्हाला सोपा प्रश्न विचारणार की 1961 मध्ये भारतामध्ये लिंग गुणोत्तर किती होतं? मग तुम्ही लिहिणार की 1961 मध्ये भारतामध्ये 940. आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं की 1000 पुरुषांच्या तुलनेत 940 स्त्रिया होत्या. तसंच 2011 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 940च्या थोडं वरती गेलेलं दिसतंय. तर आपण बघू शकतो की परत खाली येते वर जाते, असं भारतामध्ये कमी जास्त होत जाते. पण 1991 नंतर थोडं वाढत चाललेलं आहे. आता हे का वाढत चाललं आहे तर तुम्हाला माहीत असेल की सरकार पण आता खूप जागरूकता करते, की सरकार पण सांगते की स्त्रियांना मारणं, स्त्रियांचे जो गर्भपात होतो किंवा मुलींचा गर्भपात होतो त्या चुकीचं आहे. त्या अशी जनजागृती केली जाते. त्यानंतर अवैधरित्या गर्भपात करणं हे आपल्या देशामध्ये बंद आहे, की त्या गुन्हा आहे. आपल्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल सरकारसुद्धा किंवा काही सामाजिक संस्थासुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी किंवा मुलींचे महत्त्व सांगण्यासाठी खूप काम करतात. ते सांगतात की मुलींचं पण महत्त्व आहे, की अशा वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे मुलींची संख्या आता वाढत चालली आहे आपल्या देशामध्ये. पण तरीसुद्धा 1000पेक्षा कमी आहे. पण काही वेळात काही वर्षानंतर ही वाढलेली दिसेल आपल्याला. आता आपण काही प्रश्न बघूया इकडे खाली. गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे. हे आपण आता बघितलं. हे बघितल्यानंतर आपल्याला समजलं की नेहमी ब्राझीलमध्ये 1000पेक्षा जास्त आहे. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे, की 2001 नंतर तर ही लक्षणीय वाढतच चालली आहे. ते आपल्या देशामध्ये पण वाढत चालली आहे, पण त्याची वाढण्याचं प्रमाण कमी आहे ब्राझीलपेक्षा. ब्राझीलमध्ये नेहमी 1000पेक्षा जास्त आहे. भारतातील पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तराचा चढ उतार झालेला पाहण्यास मिळतो. 1991 नंतर लिंग गुणोत्तर थोडी वाढ झालेली आहे. हे वाढत चाललं आहे. सरकारची नवीन योजना आहे की सरकारने असा नारा दिला होता की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. या विचाराचे आपल्या देशातील नितांत आवश्यकता आहे, की मुलगी वाचवा. मुलगी वाचवा म्हणजे मुलगीला जे तुम्हाला मी सांगितलं गर्भपात केला जातो, की लिंगाची चाचणी केली जाते गर्भामध्ये. समजलं की मुलगी आहे तर मुलगीला मारलं जातं. मग मुलगी वाचवा, मुलगीला मारून देऊ नका. त्यासाठी कायदे कडक करा. तसे आपल्या देशामध्ये कायदेसुद्धा केलेले आहेत. अवैधरित्या गर्भपात करणे किंवा अवैधरित्या लिंग चाचणी करणे हे आपल्या देशामध्ये बंद आहे. त्यानंतर मुलगी शिकवा, मुलगीला शिकवा, की मुलगी शिकली तर मुलगी शिकलीनंतर आपल्या देशामध्ये माहिती आहे तुम्हाला, मुलगी शिकली प्रगती झाली असं सुद्धा बोललं जातं, की मुली शिकल्या तर अख्खं कुटुंब त्यांच्याबरोबर शिक्षित होतं. हे आपल्या देशामध्ये खूप आधीपासून हे चाललेलं आहे. तुम्हाला माहिती असेल ज्योतिराव फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनीच पहिली मुलींसाठी शाळा चालू केली. हे सर्व प्रयत्न चालू आहेत, पण आपल्या देशामध्ये खूप वेळ लागेल. कारण जसं मी सांगितलं की आपला देश पुरुषप्रधान व्यवस्था आहे आपल्या देशामध्ये. तर एखाद्या प्रदेशातील लिंग गुणोत्तर कमी असल्या त्याचे कारण काय? तर कारण काय तुम्हाला सांगितलं, पुरुषप्रधान व्यवस्था असते. मुलींना मुलींना किंवा स्त्रियांना पुरुषांसारखा सन्मान नसतो त्या देशामध्ये. पुरुषांची जास्त इज्जत केली जाते. हे सगळे कारण आहेत, त्यामुळे मुलींची संख्या कमी असते. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. अशी परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का? आता हे शोधा तुम्ही. असं नाही आहे. असं एकच राज्य आहे, केरळमध्ये भारतामध्ये महिलांची संख्या, स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. बाकी राज्यांमध्ये कमी आहे. काही राज्यांमध्ये तर खूपच कमी आहे. काही राज्यांमध्ये 900च्या वरती आहे. काही राज्यांमध्ये 900च्या खालीसुद्धा आहे. केरळमध्ये फक्त 1000च्या वरती आहे. आणि पॉंडिचेरीमध्ये सुद्धा जे केंद्रशासित प्रदेश आहे तिकडे पण पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कमी आहे.
दुसरा आपण निकष बघूया, वय आणि लिंग मनोरा. आता हा मनोरा दिलेला आहे. ह्या मनोरामध्ये तुम्हाला हा जो रंग दिसतोय तो स्त्रियांसाठी आहे आणि हा जो निळा रंग आहे तो पुरुषांसाठी आहे. म्हणजे आपण बघणार आता ह्याच्यामध्ये आपण काय बघणार की कोणत्या वयोगटात त्या देशामध्ये किती नागरिक राहतात. म्हणजे समजा आपल्या देशामध्ये 100 नागरिक राहतात, मग त्या 100 नागरिकांपैकी कोणत्या वयातले लोक किती आहेत. म्हणजे समजा 10 ते 15 या वयातले किती लोक आहेत, 15 ते 20 या वयातले किती लोक आहेत, 20 ते 25 या वयातले किती लोक आहेत, हे आपण बघणार. आता लोकसंख्येचा जर आपण अभ्यास केला, तुमच्या घरी पण तुम्ही बघत असाल की तुमचे आई वडील हे काम करतात, कारण त्यांचं वय हे काम करण्याचं वय असतं. म्हणजे आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर 15 ते 59 हा जो वय आहे हा काम करण्याजोगा वय असतो, की ह्या वयोगटातल्या लोकांना आपण कामावरती ठेवू शकतो, ते काम करू शकतात. त्याच्यापेक्षा जे जे कमी वयाचे लोक असतात, जे छोटे लहान मुलं असतात किंवा लहान मुली असतात, त्यानंतर जे 60 वर्षापेक्षा जे वृद्ध असतात, हे लोक जे काम करणारे लोक आहेत 15 ते 59 जसं मी तुम्हाला सांगितलं, किंवा 15 ते 60 या लोकांवरती अवलंबून असतात. मग जर कोणत्याही देशामध्ये अवलंबून असलेल्या लोकांची जर संख्या जास्त असेल, मग त्या देशाला खूप खर्च करावा लागतो. त्या लोकांना कामाला आपण ठेवू शकत नाही. मग त्यांच्यासाठी शिक्षण, त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा, त्यांच्यासाठी जेवण, हे सगळं सरकारला द्यावं लागतं. मग अशा अवलंबून असलेल्या लोकांची जर संख्या जास्त असेल, मग त्या देशाची प्रगती थोडी कमी होते. पण जर त्या देशामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल, मग त्या देशासाठी ते खूप चांगलं असतं. आणि त्या लोकांना जर आपण चांगल्या पद्धतीने शिकवलं, त्या लोकांना जर चांगला आहार दिला आपण, मग ते लोक पुढे जाऊन खूप काम करू शकतात आणि त्या देशाची प्रगती होऊ शकते. आता आपण ब्राझील आणि भारताची तुलना करूया. आता हे आलेख जरा वेगळा वाटतात. हो, हे लोकसंख्येचं वय आणि लिंग दर्शवणारे आलेख आहे. तसंच मी तुम्हाला सांगितलं, हा रंग लिंग आहे आणि हा रंग निळा रंग आहे पुरुष, हा रंग आहे स्त्री. त्यानंतर आपण बघूया की इकडे हे वय दिलेलं आहे की 0 ते 4, 5 ते 9, 10 ते 14, म्हणजे 10 ते 14 वयोगटातले किती लोक आहेत, किती टक्के. आता आपण काय संख्या बघत नाही आहोत, आपण टक्केवारी बघतोय. म्हणजे समजा देशामध्ये 100% लोक राहतात किंवा 100 लोक राहतात, मग त्यांच्यापैकी किती टक्के लोक या वयोगटातले आहेत. म्हणजे या वयोगटातले किती लोक, इथे दिलेलं आहे 4%, 4%पेक्षा थोडी जास्त आहेत. इकडे 0 ते 4, हे आता आपण ब्राझीलचं बघतोय, 2016चा आकडा आहे हा, ही 4%पेक्षा कमी आहे. आता नंतर आपण बघूया हा दोन्ही मनोऱ्याचा आपण तुलना करूया. पहिला बघूया आपण काय सांगते, याचा उपयोग काय. आता ह्याचा उपयोग काय होतो, एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी हा आलेख उपयोगी होतो. की आपण बघू शकतो की कुठल्या वयातले लोक किती आहेत त्या देशामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की अवलंबून असणारे लोक जर जास्त असतील तर त्या देशाला खूप खर्च करावा लागतो, त्या लोकांना आपण कामाला नाही ठेवू शकत. म्हणजे आपण देशातील विविध वयोगटातील महिला व पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी ओळखू शकतो का. तर हो, आपण टक्केवारी ओळखू शकतो. हो, त्यामुळे आपल्या देशातील मुले, तरुण व वृद्ध लोक किती आहेत हे देखील कळते. वरील आलेखातून हे लक्षात येते की दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये, आता आपण हे पहिलं बघूया, तुलना करूया, तर नंतर तुम्हाला समजेल की तरुण किती कुठल्या देशामध्ये जास्त आहेत, वृद्ध कोणत्या देशामध्ये जास्त आहेत. पहिला आपण हा ब्राझीलचा बघूया मनोरा. ब्राझीलमध्ये जर तुम्ही बघू शकता की स्त्रियांची संख्या तुम्हाला इकडे जास्त दिसत असेल. स्त्रियांचे जे हे खूप मोठे आहेत पुरुषांपेक्षा, जास्त फरक नाही आहे पण स्त्रियांची संख्या जास्त दिसते. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की लक्ष देऊन जर बघितलं की इकडे वरती खाली जे छोट्या वयोगटातले लोक कमी आहेत, मध्य वयोगटातले लोक जास्त आहेत ब्राझीलमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत, की मध्य वयोगटातले लोक जास्त आहेत. म्हणजे समजा मी आता 10 ते 15 वर्षाच्या पुढचा विचार करूया, 20 वर्षाचा पुढचा विचार करूया, मग काय होईल, हे लोक यांचं वय वाढेल, मग ते हे अजून त्यांचं वय वाढल्यामुळे काय होतील, ते अवलंबून वयोगटात येतील. म्हणजे हा जो वयोगट आहे 60 ते 64, हा वयोगटाच्या वरती, 60च्या वयोगटाच्या वरती, म्हणजे हे जे इकडे तुम्हाला लोक दिसतील, हे लोक आता वय वाढल्यामुळे 20 वर्षानंतर यांचं वय वाढेल आणि हे अवलंबून असणाऱ्या लोकांच्या वयोगटात येतील. म्हणजे ब्राझीलमध्ये तरुणांची संख्या आहे पण भारताच्या तुलनेत कमी आहे. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं की भारतामध्ये ह्या वयोगटात इकडे तुम्हाला जास्त लोक दिसतील. इकडे जास्त लोक असल्यामुळे काय होणार की काही वर्षांनी जेव्हा भारतामध्ये लोकांचं वय वाढेल, तरी पण आपल्या इकडे जे जवान लोक आहेत किंवा ज्यांचं वय कमी आहे असे लोकांची संख्या जास्त असेल. आणि अशा लोकांची जर संख्या जास्त असेल तर आपल्या देशामध्ये आपण त्यांना कामाला लावू शकतो, त्यांना वेगवेगळे शिक्षण देऊ शकतो आणि ते काम करू शकतात आणि आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. पण ब्राझीलमध्ये असं नाही आहे. ब्राझीलमध्ये काही वेळाने हे जे लोक इकडे तुम्हाला कमी दिसत आहेत, कमी वयोगटातील लोक, मग यांचे वय वाढल्यामुळे काय होणार की हे अवलंबून वयोगटात येणार. आणि तुम्हाला माहिती आहे ब्राझीलची जी लोकसंख्या ती सुद्धा कमी आहे भारतापेक्षा. भारताची 121 कोटी लोकसंख्या होती 2011मध्ये, ब्राझीलची 19 कोटी, म्हणजे जवळजवळ 10 पट जास्त लोक ब्राझीलमध्ये राहतात, भारतामध्ये राहतात.
मग ह्या दोन मनोऱ्यांवरती तुम्हाला समजेल की वरील आलेखातून हे लक्षात येते की दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. आता आपण किती लोक राहतात त्याची तुलना नाही करत आहोत. आपण त्या देशामध्ये किती लोक आहेत आणि त्या देशांमध्ये वृद्ध किती आहेत त्याच देशाचा आपण तुलना करतोय. म्हणजे समजा ब्राझीलमध्ये 100 लोक आहेत, मग त्या 100 लोकांपैकी वृद्ध किती आहेत. आपण भारतामध्ये 1000 लोक आहेत त्यांच्या तुलनेत हे नाही बघत आहोत, आपण फक्त त्या देशामध्ये बघतोय. म्हणजे ब्राझीलमध्ये समजा 100 लोक आहेत, तर 100 पैकी वृद्ध किती आहेत, 100 पैकी जवान किती किंवा लहान मुलं किती आहेत हे सगळं आपण बघणार आहोत. म्हणजे जर तुम्ही लक्षातून बघितलं की इकडे तुम्ही वृद्ध लोक ब्राझीलमध्ये तुम्हाला जास्त दिसतील भारतापेक्षा जास्त. भारतामध्ये छोटे आहेत बघा, ह्याची लांबी छोटी आहे, ह्याची लांबी ब्राझीलमध्ये जास्त आहे. ह्याचा अर्थ काय होतो की ब्राझीलमध्ये वृद्ध लोक जास्त आहेत जर आपण भारताची तुलना केली तर. की हे जे तुम्ही बघा हे लांबी लहान आहे, ह्याची लांबी जास्त आहे. ह्याचा अर्थ काय होतो की ब्राझीलमध्ये वृद्ध लोकांची संख्या त्यांच्या जनसंख्येपैकी, आपण भारताची तुलना नाही करतो, त्यांच्या जनसंख्येमध्ये वृद्ध लोक जास्त आहेत. भारतामध्ये बघितलं तर वृद्ध लोक कमी आहेत त्या तुलनेत. भारताच्या जनसंख्येमध्ये बघितलं तर वृद्ध लोक कमी आहेत आणि युवा लोकांची जनसंख्या किंवा लोकसंख्या भारतामध्ये जास्त आहे. लोकसंख्येच्या वय रचनेचे विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारताची परिस्थिती वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. कार्यशील म्हणजे काय, जे काम करू शकतात. जसं मी तुम्हाला वयोगट सांगितला की 15 ते 59 किंवा 15 ते 60 या वयोगटातल्या लोकांना आपण कामाला ठेवू शकतो. मग असा मनुष्यबळ आपल्या देशामध्ये कार्यशील कार्य करण्याच्या लायक असलेला मनुष्यबळ भारतामध्ये जास्त आहे ब्राझीलच्या तुलनेत. आपण संख्या नाही बघत आहोत की भारतामध्ये 1000 लोक राहतात, ब्राझीलमध्ये 100, हे नाही बघत आहोत. आपण त्या देशामध्ये लोकांपैकी किती लोक काम करू शकतात त्या देशाचाच आपण विचार करतोय. दोन्ही देशाची तुलना नाही करत आहोत. दोन्ही देशाची तुलना कशा आधारे करतोय की त्या देशामध्ये किती टक्के लोक काम करण्यालायक आहेत आणि आपल्या देशामध्ये किती टक्के आहेत. आकडा नाही बघायचा आपल्याला, टक्केवारी बघायची. करून पहा. वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्रिया व पुरुषांची संख्येत फरक आहे का ते शोधा. हे तुम्हाला टाईम असेल तर करू शकता. कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो हे तुम्ही स्वतः करा. जास्त महत्त्वाचा नाही आहे पण करा, जर परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता लोकसंख्येचा वाढीचा दर. आता पहिलं समजून घ्या लोकसंख्येचा वाढीचा दर म्हणजे काय. लोकसंख्या वाढते त्याचा दर म्हणजे काय, किती टक्केवारीने वाढते आणि ॲक्च्युली किती लोक वाढत आहेत. समजा तुम्हाला मी उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे की ब्राझीलमध्ये 19 कोटी लोक राहतात. 2011च्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये 19 कोटी लोकसंख्या आहे आणि भारतामध्ये 121 कोटी. म्हणजे आपण जर सोप्या भाषेत जर बघितलं तर ब्राझीलमध्ये समजा 100 लोक आहेत तर भारतामध्ये 1000 लोक आहेत. हे तुम्हाला समजलं की ब्राझीलमध्ये 100 लोक आहेत, भारतामध्ये 1000 लोक आहेत. आता समजा मी असं तुम्हाला सांगतो की ब्राझीलमध्ये समजा 1% लोक वाढले. म्हणजे आज 2020मध्ये ब्राझीलमध्ये 100 लोक होते आणि भारतामध्ये 1000 लोक होते. आता ब्राझीलमध्ये 1% लोकसंख्या वाढली. ह्याचा अर्थ काय होतो, ब्राझीलमध्ये लोकसंख्या किती झाली, 101. आणि भारतामध्ये जर 1% लोकसंख्या वाढली तर किती होणार, 10 लोक वाढणार. की याचा अर्थ काय होतो की ब्राझीलची आणि भारताची लोकसंख्या 1% वाढली पण ब्राझीलची लोकसंख्याच कमी आहे, त्यामुळे वाढ पण कमी होणार, लोकांची ॲक्च्युअल वाढ कमी होणार. आणि भारताची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे थोड्या पण टक्केवारीने लोक वाढले तरी ॲक्च्युली जो आकडा आहे तो मोठा असणार, कारण भारताची लोकसंख्या जास्त आहे पहिल्यापासून. आता आपण बघूया लोकसंख्या वाढीचा दर. वाढीचा दर म्हणजे काय, किती टक्केवारीने लोक वाढतात. आता तुम्ही वाढीचा दर बघितला तर भारतामध्ये पण दर कमी होताना दिसतोय. ह्याचा अर्थ असा नाही की आपली लोकसंख्या कमी होते, पण लोकसंख्या वाढण्याचा जो वेग आहे तो कमी होतोय. म्हणजे समजा पहिला आपल्या देशामध्ये 2% लोक वाढायचे, म्हणजे समजा भारतामध्ये पहिला 2% लोक वाढायचे, ते आता समजा भारतामध्ये पहिला 1 लाख लोकसंख्या होती, ते 2% वाढले म्हणजे किती, 2000 जास्त झाले. पण आता काय झालंय की आता समजा 1% वाढतंय म्हणजे लोकसंख्या कमी नाही झाली, फक्त आता कमी लोक वाढत चालले. म्हणजे समजा आता नवीन 1000 लोक येत आहेत, म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला. याचा अर्थ असा होत नाही की लोकसंख्या कमी होते, पण तो लोकसंख्या वाढण्याचा जो वेग आहे तो वेग कमी होतोय. आता ब्राझील आणि भारताची तुलना करूया आपण. हा जो वेग दिलेला आहे इकडे, टक्केवारी दिलेली आहे 0%, 0.5, नंतर 1%, 1%, 1.5%, 2%, 2.5%, हे सगळं दिलेलं आहे इकडे.
1960 हा वर्ष, या वर्षामध्ये ब्राझीलमध्ये 3% लोकसंख्या वाढत होती. पण तुम्ही जर बघत असाल ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा कमी 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 होत चालला आहे. आता एकदम 0%च्या जवळ आलेला आहे 2001मध्ये. याचा अर्थ काय की ब्राझीलमध्ये जेवढा वेग आहे लोकांचा वाढण्याचा, लोकसंख्येचा वाढण्याचा, तो वेग खूपच कमी होत चालला आहे. काही वर्षांनी असं होईल की लोकसंख्या वाढणारच नाही, कारण जे आधीचे जे लोक आहेत त्यांचा फरक खूप कमी होईल, पण ते खूप वर्ष लागतील, त्याला जवळजवळ 20 वर्ष लागतील. त्यानंतर जर आपण भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये पहिला 2%नी लोक वाढत होती, पण त्यानंतर 1971मध्ये बघितलं तर 2%पेक्षा जास्त दराने लोक वाढत होती. परत 1981मध्ये पण वाढत होती. नंतर 1981 नंतर जर तुम्ही बघत असाल की भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंख्या कमी नाही झाली आपल्यामध्ये, पण लोकसंख्या किती वेगाने वाढते तो वेग कमी झाला, की खाली 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 येत चालला आहे. 2011मध्ये जवळजवळ 1.5%वरती आलेला आहे. म्हणजे समजा 1.5%नी नवीन लोक येत आहेत. नवीन लोकसंख्ये जे मरण पावतात त्यांचं पण आपण बघूया, आकडा आपण वजा करतो आणि नवीन किती जन्म झाला त्यांचा आकडा आपण अधिक करतो. यानंतर आपल्याला समजतं की लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढते. टक्केवारी कमी झाली, ह्याचा अर्थ असा होत नाही की लोकसंख्या कमी झाली, लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला. मग लोकसंख्या आपण काय बघतोय, लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्या किती कमी झाली बघत नाही, फक्त त्याचा दर बघतोय, टक्केवारी कमी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ब्राझीलमध्ये किंवा भारतामध्ये लोकसंख्या कमी झाली. याचा अर्थ असा होतो की जो टक्केवारी आहे, किती वेगाने वाढायला पाहिजे तो वेग कमी झाला आहे. आता हा वेग का कमी झाला असेल, याचं कारण सोपा उदाहरण आहे की तुम्हाला माहीत असेल की तुमचे आजी आजोबा जर तुम्हाला माहीत असतील की त्यांना खूप सारे भाऊ बहीण होते. काही लोकांना 12 असे भाऊ बहीण होते. पण आता जर आपण बघत असाल की तुम्हाला एकच भाऊ किंवा एकच बहीण असे असेल, की आता लोकांना समजलं आहे की जास्त मुलं जर असतील तर त्यांच्यावरती जास्त खर्च करावा लागणार. त्यानंतर त्यांच्यावरती खर्च केल्यानंतर परत काही लोक तर आता एकच मुलांवरती समाधान मानतात की जास्त मुलं झाली तर त्यांना खर्च नाही करता येणार. पण पहिलं असं नव्हतं. पहिलं कसं जास्त मुलांना शेतीच्या कामासाठी वापरायचे व लोकांमध्ये जागृती नव्हती. लोकांना माहीत नव्हतं की जास्त मुलं झाले तर काही नुकसान आहेत त्याचे, कसं आपण मुलांना आहार नाही देऊ शकणार चांगला. पण लोकांना खूप मुलं होती. पण आता नंतर सरकारने सुद्धा जनजागृती केली. तुम्हाला माहीत असेल असे नारे खूप दिले जातात, हम दो हमारे दो, असे सगळे नारे सरकारने चालू केले. कारण लोकांना जागृती झाली पाहिजे, की लोकांना समजलं पाहिजे की कमी जर लोकसंख्या असेल तर देशाला फायदा होतो त्याचा, आणि देशासाठी पण नियोजन करण्यासाठी सोपं होतं, की सरकारला पण नियोजन करण्यासाठी सोपं होतं. लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. भारतात अजूनही अशी स्थिती नाही. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18 कोटीने वाढली. आता 10 वर्षामध्ये भारतामध्ये 18 कोटी लोक वाढले 10 वर्षामध्ये. ब्राझीलची एकूण लोकसंख्या 19 कोटी आहे. तेवढे लोक आपल्या इकडे 10 वर्षामध्ये आले. भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1971पर्यंत जास्त होता. त्यानंतर हा दर स्थिरावला. वर्तमान काळात लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे. इकडे बघा, पहिला वाढत होता, मग स्थिरावल्यानंतर आता कमी होत चालला, जसं जनजागृती झाली. ब्राझीलच्या आलेखाचे निरीक्षण करता असे लक्षात येते की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढील 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. की जर ब्राझीलचं जर तुम्ही बघितलं तर खाली 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 पडत चाललेलं आहे. मग असं काही दिवसांनी लोकसंख्या वाढण्याची कमी होईल, शक्यता कमी आहे. का तेवढीच राहील, स्टेबल राहील लोकसंख्या, वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही, कमी जास्त होईल, वाढणार नाही. आता बघा, हे परत आपण हे बघूया. आता हे आलेख काय दर्शवते, हे आलेख ब्राझील आणि भारतामधील लोकसंख्या वाढीचं प्रमाण दर्शवत आहे. अरे पण या आलेखात ही रेषा खाली जाताना दिसते, मग हे कसे? बरोबर, रेषा जरी खाली जात असेल तरी त्याचा अर्थ लोकसंख्या कमी होते असं नाही. तो फक्त वाढीचा दर कमी झाला आहे, लोकसंख्या कमी नाही झाली. प्रमाण आधीच्या दशकापेक्षा कमी झालेलं दर्शवत आहे. म्हणजे समजा, परत एकदा तुम्हाला उदाहरण देतो. भारतामध्ये समजा 2001मध्ये समजा 1000 लोक होते आणि 1000 लोक समजा 1 लाख लोक होते. सोपं बघूया की 1 लाख लोक होते आणि लोकसंख्या 2%नी वाढत होती. म्हणजे किती नवीन लोक आले? 2000 नवीन लोक आले. पण आता काय झालं की आता लोकसंख्या आपले 1000च आहे, पण लोकसंख्या 1%नी वाढते. म्हणजे किती आले? 1000 नवीन लोक आले. पहिले 2000 नवीन लोक येत होते, आता 1000 लोक आले. लोक तर वाढत आहेत, पण त्याचा वेग कमी झाला आहे, त्याच्या वाढीचा दर कमी झाला आहे फक्त. याचा अर्थ ब्राझीलची लोकसंख्या कमी होत आहे नाही, याचा अर्थ लोकसंख्येची वाढ कमी आहे. वक्राचा कळ पाहता नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ कमी गतीने होईल असे म्हणता येईल. की खूप आता गती कमी होत चाललेली आहे. हे तुम्ही हे आपण जर शिकलो त्याच्यावरनं समजलं तुम्हाला की ब्राझीलमध्ये खूपच आता खाली खाली होत चाललेलं आहे.
शून्य टक्क्यांच्या जवळ आलेलं आहे. आता आयुर्मान म्हणजे काय की किती वर्ष सरासरी आपण जगू शकतो. आता कोणत्याही देशामध्ये जर सुविधा चांगल्या असतील, सुखसुविधा असतील किंवा तिकडे हॉस्पिटल चांगले असतील, आहार चांगला भेटत असेल किंवा तिकडे प्रदूषण कमी असेल, वातावरण चांगलं असेल, तर लोक जास्त काळ जगतात. आणि जास्त काळ ह्याच्यावरती असतं की किती प्रगतशील देश आहे, तिकडे हॉस्पिटल चांगले आहेत का, तिकडे सुविधा कशा आहेत, आरोग्य सुविधा कशा आहेत, तिकडे शिक्षण किंवा तिकडे पर्यावरण कसं आहे, तिकडे साफसफाई असते का, या सर्व कारणांमुळे लोकांच्या आयुर्मान जास्त असतो. आता आपण ब्राझील आणि भारताची तुलना करूया. आता हे साल दिलेले आहेत 1960, 1970, 1980, 90, 2000, 2010, 2016 हे सगळे दिलेले आहे. आता 54, आता 1960मध्ये 54 म्हणजे लोकांचा आयुर्मान 54 होता. हे बघण्याच्या आधी आपण फक्त पहिला आयुर्मान काय आहे ते बघूया. हे आलेख ब्राझील आणि भारताची व्यक्तीची सरासरी आयुर्मान दर्शवते नाही का? होय. आपण सरासरी आयुर्मान म्हणजे काय, याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेला व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकतो. सरासरी म्हणजे काय, आपण सर्व लोकांची सरासरी काढतोय. असा ह्याचा अर्थ असा नाही की सगळे लोक तेवढा वर्ष जगणार. काही लोक कमी वर्ष जगू शकतात, काही लोक जास्त वर्ष जगू शकतात. तर आपण सरासरी काढतोय. याचा अर्थ असा होतो की आपण भारताची सरासरी 68 वर्ष जगतो. हे आपण बघूया तिकडे 68 वर्ष तुम्हाला समजेल. हो या आणि ब्राझीलची लोक सरासरी 75 वर्ष जगतात. आता आपण बघूया इकडे ब्राझीलचा वरती ब्राझीलचा ग्राफ आहे की 54 होतं, नंतर 59 झालं, 62, 65, त्यानंतर 70, 73, 75 म्हणजे 2016मध्ये 75 वर्ष ब्राझीलमध्ये सरासरी लोक जगतात. आणि त्या तुलनेत जर भारतामध्ये बघितलं, भारतामध्ये 1960मध्ये 41 होतं, नंतर 48 झालं, 54 झाला, 58, 63, 67 आणि 68, 2016मध्ये 68. याचा अर्थ असा होतो की ब्राझीलमध्ये भारतापेक्षा जास्त सरासरी लोक जगतात. याचं कारण काय की तुम्हाला माहिती आहे ब्राझीलमध्ये लोकसंख्या कमी आहे, तिकडचं सरकार नियोजन करू शकतं, तिकडच्या सरकारकडे क्षमता आहे तशी नियोजन करण्यासाठी. पण आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. पण तरी पण जर बघितलं की आपल्या देशामध्ये वाढत चाललेलं आहे. याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये सुखसुविधा किंवा हॉस्पिटल वगैरे चांगले निर्माण झालेत. लोकांकडे पण पैसे आहेत की लोक चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना आपल्या सरकारच्या द्वारे किंवा लोकांकडे पण पैसे आहेत की ते चांगलं अन्न खातात. किंवा आपल्या देशामध्ये स्वच्छता आहे. स्वच्छता नसल्यामुळेच तुम्हाला माहिती आहे खूप सारे रोग होतात. भौगोलिक स्पष्टीकरण, देशाच्या सरासरी आयुर्मान झालेली वाढ ही सामाजिक प्रगतीचा एक महत्त्वाचं लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या की लोकांना जर आजार झाला आणि त्या आजाराचा जर त्यांना ट्रीटमेंट भेटला चांगला की लोक चांगले झाले तर ते जगतात जास्त. जर त्यांना त्या रोगाचा जर निदान न झाला मग लोक मरतात किंवा त्या रोगाचा जर उपचार न झाला तर लोक मरतात. मग वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती झाली आणि जीवनास आवश्यक मुबलक आहार मिळू लागले की जीवनासाठी जे चांगला आपल्याला आहार आहे ते आहार जर भेटला, आपल्याला सकस आहार भेटला, चांगला आहार भेटला तर आपण जास्त वेळ जगतो आणि आपल्याला बिमारी पण होत नाही. की आयुर्मान वाढू लागते. आता आयुर्मान कशावरती निर्भर असते बघा. आरोग्य सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि चांगले आहार आपल्याला मिळू लागले की आयुर्मान वाढू लागते. विकसनशील देशामधील आयुर्मान अजूनही कमी आहे. आता जे विकास होत चालला आहे देशांचा, जसे भारत आहे, ब्राझील आहे, तिकडे आयुर्मान कमी आहे. म्हणजे जे प्रगत राष्ट्र आहेत जसं अमेरिका आहे किंवा तिकडे नॉर्वे, स्वीडन हे जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये सुखसुविधा खूप चांगल्या आहेत, तिकडे आरोग्य सुविधा खूप चांगल्या आहेत, व तिकडे प्रदूषण पण खूप कमी आहे. त्यामुळे तिकडे लोकांचे आयुर्मान खूप जास्त आहे. जपानमध्ये पण आयुर्मान खूप चांगलं आहे कारण तिकडे प्रगती झालेली आहे, प्रगती झालेला राष्ट्र आहे, तो विकास झालेला राष्ट्र आहे. आपले हे विकसनशील राष्ट्र आहेत. परंतु सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. जसं आपण भारतामध्ये बघितलं की पहिला 41 होतं ते आता 68पर्यंत आलेलं आहे की आपण 40 वर्षामध्ये जवळजवळ 40-50 वर्षामध्ये आपण खूप सुधारणा केली. भविष्यात अजूनही वाढेल. हे का होतं की कारण आपल्याकडे आरोग्य सुविधा, आपल्याकडे लोकांकडे पैसे आले, ते लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण आता जाऊ शकतात जर सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही इलाज भेटला चांगला. ह्याच्यामुळे लोकांची आयुर्मान वाढते. 1960 या भारताचे आयुर्मान 41 वर्षापेक्षा कमी दाखवलेले आहे, पण आता हे वाढले आहे, भविष्यात आणखी वाढेल. साक्षरता प्रमाण, साक्षरता पण खूप महत्त्वाचं आहे की जर लोक साक्षर असतील तरच तर लवकर त्या देशाची प्रगती होऊ शकते. साक्षरता खूप महत्त्वाची आहे. आता आपण भारत आणि ब्राझील या दोघांचा साक्षरता प्रमाण बघूया.
की पहिला ब्राझील 1981मध्ये 74.6 एवढे लोक साक्षर होते ब्राझीलमध्ये, की त्यांना लिहिता वाचता बोलता कुठलीही एक भाषा येत होती. आणि 1991मध्ये 80%, 2016मध्ये 92.6% एवढे लोक ब्राझीलमध्ये साक्षर आहेत, शिक्षित आहेत. आपल्या देशामध्ये तुम्हाला माहीत असेल, सांगायची गरज नाही, शिक्षणाचे कमी आहे, साक्षरता कमी आहे. भारतामध्ये 1981मध्ये 40.8% एवढे लोक साक्षर होते. 2016मध्ये जर तुम्ही बघितलं तर 72.2%, म्हणजे जेवढे लोक आहेत भारतामध्ये त्यापैकी 72.2% लोक हे शिक्षित आहेत, की त्यांना कोणतीही एक भाषा लिहिता वाचता बोलता येते. की म्हणजे साक्षरतेचं प्रमाण कमी आहे भारतामध्ये, पण भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या खूप जास्त आहे. मग सरकारला खूप कठीण होतं की एवढ्या लोकांना शिक्षण देणे. पण आता जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही गावाला किंवा असे खूप सारे सरकारी शाळा आहेत, शहरामध्ये पण आहेत, गावामध्ये पण आहेत, काही सामाजिक संस्था पण आहेत, ते लोक मोफत आपल्याला मोफत सरकारतर्फे शिक्षण दिलं जातं. काही शाळांमध्ये दुपारी भोजनसुद्धा दिलं जातं, आहारसुद्धा दिला जातो. हे सर्व कशासाठी, की आपली साक्षरता प्रमाण वाढलं पाहिजे. आणि जर लोक साक्षर असतील तर ते चांगली कामं करू शकतात, ते भविष्यामध्ये जाऊन देशाची प्रगती करू शकतात. हे जे आपण आता सर्व शिकलो त्याच्यावरती काही प्रश्न आधारलेले आहेत, ते आपण आता बघूया. कोणत्या देशाचे लिंग गुणोत्तर जास्त आहे, तर ब्राझीलचा जास्त आहे. साक्षरता जास्त असलेला देश कोणता? साक्षरता जास्त असलेला देश कोणता आहे? आपण शिकलो ब्राझील. कोणत्या देशातील लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे? वाढ कुठे जास्त होत आहे? अधिक भारतामध्ये होत आहे. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? सरासरी आयुर्मान जास्त कुठे आहे? ब्राझीलमध्ये आहे. कोणत्या देशात वृद्धांचं प्रमाण जास्त आहे? तर ब्राझीलमध्ये वृद्धांचं प्रमाण जास्त आहे. वरील विवेचन लक्षात घेता भारतातील लोकसंख्येबाबत आपण कोणता विचार करायला हवा? आपल्या मनुष्यबळाचा सुयोग वापर कसा करता येईल? स्त्रियांचे प्रमाण वाढेल व जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल? याबाबत कोणते 2 ते 3 वाक्य लिहा. आता आपण हे सगळं बघितलं, सर्व निकष बघितले. त्या निकषाच्या आधारे जर आपण बघितलं की मनुष्यबळाचा चांगला उपयोग जर आपल्याला करायचा आहे, की आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्त आहे, पण लोक शिक्षित पाहिजेत, लोकांचं आयुर्मान चांगलं पाहिजे. त्यानंतर लोक शिक्षित असले तरच त्यांना चांगली कामं भेटणार किंवा ते नवीन काहीतरी उद्योग सुरू करू शकतात. स्त्रियांना जर समान वागणूक भेटली तर स्त्रियांची पण संख्या वाढेल, लिंग गुणोत्तर वाढेल. त्यानंतर जन्मदर पण आपल्या देशामध्ये त्याच्यावरती पण नियंत्रण ठेवलं पाहिजे. जन्मदर म्हणजे काय, की किती संख्येने लोक वाढतात, की लोकसंख्या चांगली असणे, जास्त असणे हे खूप चांगलं असतं, की देशाची प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं असतं. पण एकदमच जास्त लोकसंख्या असेल तर मग ते नुकसान पण आहे. मग काय होणार, की जास्तच जर लोक झाले आपल्या देशामध्ये तर त्यात तेवढ्या लोकांना आपण नाही देऊ शकत सुखसुविधा, त्या लोकांना आहार नाही देऊ शकत, त्या लोकांना वेगवेगळ्या सुविधा नाही भेटणार, मग काही फायदा नाही आहे. मग प्रमाण लोकसंख्येचा जास्त असला पाहिजे, पण तो एकदम जास्त पण नाही पाहिजे, की एकदम जास्त जर झाला तर देशासाठी नुकसान आहे. आता भारतामध्ये जनगणना कार्यालयातून दर 10 वर्षांनी जनगणना होते. ब्राझीलमध्ये सुद्धा 10 वर्षांनी होते. तर त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये IBGE म्हणजे ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जॉग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स ही जी संस्था आहे ब्राझीलमध्ये, ती जनगणना करते ब्राझीलमध्ये. या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. या दोन्ही देशामध्ये पहिली जनगणना सर्वेक्षण 1872 साली झाला होता. आता भारतामध्ये दशकारंभी म्हणजे दशक सुरू होण्याच्या सुरुवातीला जनगणना केली जाते, म्हणजे 1961, 71, आता 2021मध्ये झाली पाहिजे जनगणना. पण ब्राझीलमध्ये जनगणना दशकांती म्हणजे दशक संपताना होते, म्हणजे 1960, 1970, आता 2020 हे संपताना होणार. देशामध्ये, आपल्या देशामध्ये कधी दशक जेव्हा सुरुवात होते, दशकारंभी होते, दशकाचा आरंभ होतो, तेव्हा जनगणना होते. जनगणनामध्ये काय करतात, की सगळ्या देशामध्ये जे लोक आहेत त्यांचा अभ्यास केला जातो, की किती वयोगटातले किती लोक आहेत. आपण हे सगळं आता शिकलो, किती शिक्षित आहेत, किती आयुर्मान किती आहे, किंवा त्यानंतर आपण सगळं बघितलं की कोणत्या वयोगटात किती लोक आहेत. हे कसं समजलं आपल्याला, जेव्हा आपल्या देशामध्ये जनगणना झाली, की आपण बघणार, त्याचा अभ्यास करणार, किती लोक साक्षर आहेत, किती लोक कोणत्या वयोगटातले आहेत. हे सगळं अभ्यास केल्यानंतर आपल्या देशामध्ये नियोजन केलं जातं, की या लोकसंख्येसाठी, या लोकांसाठी आपल्याला काय सुविधा द्यायच्या आहेत. सगळं नियोजन त्याच्यावरती निर्भर असतं. मग जनसंख्या किंवा लोकसंख्या खूप महत्त्वाचं आहे आणि 10 वर्षांनी केली जाते. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल. जर समजला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण हे समजू द्या. मग त्यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंतसुद्धा हे व्हिडिओ पोचवा आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जितके तुम्ही जास्त व्हिडिओ बघाल तितकेच मला प्रोत्साहन भेटेल आणि मला जमेल तेवढे मी व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.